हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज अतिशय सोप्या पद्धतीत असा बांगडा आपण फ्राय करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, हे बांगडे घेतलेले आहेत आपण, आणि आपण हे सोलण्यापासून धुण्यापासून सगळं अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर हे बघा, हे बांगडा घेतलेला आहे. हे बघा, ताजा ताजा बांगडा आहे हा, आणि हा आपण सोलून दाखवूयात. बघा, ते हे दोन भाग असे पंखाचे तोंडाचे असे दोन भाग वेगळे करायचे आहेत, आणि त्यामधून हे असे त्याच्या पोटामध्ये जी काही घाण असेल ती काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने हे सगळे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे, आणि हे व्यवस्थित पोट स्वच्छ करून घ्यायचं आहे. हे बघा, काळा वगैरे भाग असतो त्याच्यात थोडा, तर तो सगळा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने ह्याचं पोट व्यवस्थित साफ केलेलं आहे. आणि हे बघा, हा भाग सुद्धा काढून घ्यायचा आहे. त्याच्या डोळ्यासकट हा डोळा पण काढून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित साफ करायला अगदी सोपं आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने सगळं साफ करायचं आहे व्यवस्थित, आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचं आहे. आणि हे जसं आपण हे केलं, धुतलं आहे किंवा साफ केलेलं आहे, तसंच सगळे साफ करून आपण घेऊयात. हे बघा, आता हे पण आपण सगळे साफ करायचे आहेत. हे बघा, मी सगळे साफ करून घेतले आहेत. नळाखाली खळाखळ चांगले धुवून घ्यायचे आहेत, आणि वरची स्किनला पण थोडं थोडं खवलं टाईप असतं तेही काढून घ्यायचं आहे चाकूच्या साहाय्याने फिरवून. हे बघा, असं हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं, जेवढे फ्राय करायचे आहेत तेवढे आपण त्यांना थोडेसे असे चिरा द्यायचे आहेत त्यांना. हे बघा, ह्या बाजूने 2 द्यायचे आहेत, आणि उलट्या बाजूने 2 द्यायचे आहेत. म्हणजे कसा मसाला आतपर्यंत चांगला भरला जातो, यासाठी मध्ये या काप द्यायचे आहेत त्यांना. हे बघा, अशा पद्धतीनेच दुसऱ्याला पण हे करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि हे आता 2 ठेवलेले आहेत, त्याची रस्सा करायचा आहे. आता हे बघा, यामध्ये ना हा रवा आहे, तांदळाचं पीठ आहे, आणि हळद, मीठ, चटणी इतकंच आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. आणि एका अशा पसरट भांड्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे. आणि हे बघा, हे काय आहे, तंदुरी चिकन मसाला आहे, तो आपण 2 चमचे घेतलेला आहे. आणि हे आगळ आहे. आगळ म्हणजे कोकम असतं, त्याचं हे पाणी असतं. आणि हे बघा, हे चांगला मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, आणि ह्या बांगड्याला व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित लावता येतं, म्हणून एका पसरट भांड्यात असं घ्यायचं आणि छान लावता येतं. हे बघा, ह्याला लावलं आहे, तसंच सगळ्यांना लावून घ्यायचं. ह्याच्या पोटामध्ये पण थोडंसं भरून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने, म्हणजे छान चव सगळ्या बाजूने लागून जाते. असे काप दिल्यामुळे आतमध्ये पण मसाला भरला जातो. हे बघा, हे सगळे लावून घेतलेले आहेत तिघांना पण. आता काय करायचं, अर्ध्या एक तासासाठी हे तसंच ठेवून द्यायचं आहे. आता अर्ध्या एक तासाने एक कढई घेतलेली आहे, आणि ती गरम करायला ठेवलेली आहे. तोवर आपण हे उघडून बघूया. हे बघा, हे चांगले मुरले गेले आहेत. आता काय करायचं, आता हे रवा, तांदळाचं पीठ, मसाले हे लावून ठेवलेलं पीठ आहे ना, ते आता याच्यावर चांगलं कोट करून घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे. हे बघा, असं लावून घ्यायचं, चांगलं दाबून दाबून लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने सगळे आपण
चांगले डीप करून घेतलेले आहेत, त्याला कोट करून घेतलेले आहेत. आता कढई तापलेली आहे, त्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आता हे बांगडे एक 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 सोडून घ्यायचं आहे तेलामध्ये. अशा पद्धतीने सोडायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही बांगडा केल्यात अप्रतिम चवीला लागतो. नक्की तुम्ही करून बघा. आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं तरी मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं असं. आता हे बघा 15 मिनटांनी आपण झाकण काढलेलं आहे आणि हे आता एखाद्या पकडच्या साहाय्याने पलटी मारून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सगळे आपण पलटी मारून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने आपण सगळे उलटून घ्यायचे आहेत व्यवस्थितरित्या. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता असेच 10 ते 15 मिनटं परत उलटी बाजू पण शेकून ठेवायची आहे. हे बघा आता व्यवस्थितरित्या हे आपण शेकून झालेलं आहे. आता सर्व करूया. हे बघा किती छान दिसतात बांगडे. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर धन्यवाद.